नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मग सर्वांचं स्वागत आहे. आपण नवोदय प्रवेश परीक्षेचा अभ्यास करत आहोत. त्यामधला परिसर अभ्यास या विषयाचा आपले प्रकरण चालू आहे 7वा मानवी शरीर रचना. यावर आपल्याला महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत. ते सर्वात पहिले पाहूत आपण. महत्त्वाचे मुद्दे. बाह्येंद्रिये. बाह्येंद्रिये म्हणजे बाहेरचे जे अवयव आहेत त्यांना बाह्येंद्रिये म्हणतात. कोणते आहेत पाहूत. 1. हात, पाय, धड, डोळे, कान, नाक व त्वचा ही मानवी शरीराची बाह्येंद्रिये आहेत. 2. हात आणि पायांच्या मदतीने मानव अनेक कामे करतो, म्हणून हात आणि पायांना कर्मेंद्रिय म्हणतात. 3. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा या अवयवांमुळे आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होते, म्हणून या अवयवांना ज्ञानेंद्रिये म्हणतात. 2. आंतरेंद्रिये. मेंदू, हृदय, फुफ्फुस, जीभ, यकृत, जठर, अन्ननलिका, ग्रासिका, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय, मूत्राशय व गुदद्वार ही मानवाची आंतरेंद्रिये आहेत. याशिवाय शरीरात अनेक ग्रंथी असतात. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे बाह्येंद्रियाची कार्य काय आहेत. 1. चालणे, धावणे आणि इतर हालचालींसाठी पायांचा वापर केला जातो. 2. वस्तू उचलणे, वस्तू हलवणे, लिहिणे, कापणे, सोलणे अशी विविध कामे हाताने केली जातात. छाती, पाठ, पोट आणि कंबर यांनी बनलेल्या धडामुळे शरीराला आकार प्राप्त होतो आणि आधार मिळतो. मानवाच्या शरीरातील सर्व आंतरेंद्रिये ही डोके आणि धडाच्या अंतर्गत सुरक्षित राहतात. चौथा मुद्दा आहे आंतरेंद्रियांची कार्ये. 1. मेंदू. डोक्यातील कवटीमध्ये मेंदू सुरक्षित असतो. ज्ञानेंद्रियाकडून मिळालेली माहिती साठवणे हे मेंदूचे प्रमुख कार्य असते. याशिवाय मानवी मनाला जाणवणाऱ्या भावनांची जाणीव मेंदूमुळेच होते. दुसरा आहे हृदय. छातीच्या आत किंचित डावीकडे बंद मुठी एवढे हृदय असते. हृदय हे पंपाप्रमाणे काम करते आणि शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांमधून रक्त खेळवत ठेवण्याचे काम करते. तिसरा आहे फुफ्फुस. रक्त शुद्ध करण्याचे काम आणि रक्तात ऑक्सिजन मिसळण्याचे काम फुफ्फुस करते. हृदय आणि फुफ्फुस ही इंद्रिये छातीच्या पिंजऱ्यात पातळ चपट्या हाडांच्या बुरगड्यामध्ये सुरक्षित असतात. पाचवा आहे जीभ. अन्नपदार्थांची चव ओळखण्याचे काम जिभेमुळे होते. तसेच चरवणासाठी अन्नपदार्थ तोंडात फिरवणे हे कामही जिभेमुळे होते. चावलेल्या अन्नाचा घास ग्रासिकेकडे आणि पुढे अन्ननलिकेकडे ढकलण्याचे कामही जिभेमुळे होते. 6वा पॉइंट आहे अन्ननलिका. चावलेल्या अन्नाचा गोळा ग्रासिकेकडून अन्ननलिकेत येतो आणि तो पुढे जठराकडे ढकलण्याचे काम अन्ननलिकेमुळे होते. 7. जठर. जठर हे पिशवीसारखे असून जठरात अन्न घुसळले जाते. 8. लहान आतडे. पूर्ण वाढ झालेल्या मोठ्या व्यक्तीच्या शरीरातील लहान आतड्याची लांबी सुमारे 7 मीटर असते. जठरातील घुसळलेले अन्न लहान आतड्यात येते आणि तेथे अन्नाचे पचन पूर्ण होऊन पाणी आणि पोषक तत्वे शोषली जातात. 9. मोठे आतडे. पूर्ण वाढ झालेल्या मोठ्या व्यक्तीच्या शरीरातील मोठ्या आतड्याची लांबी सुमारे 1.5 मीटर असते. पोषक तत्वे शोषून झाल्यानंतर अन्नाचा उरलेला चौथा आणि पाणी मोठ्या आतड्यात शोषले जातात. मोठ्या आतड्याच्या शेवटास मलाशय असते आणि तेथे हा अन्नाचा नकोसा भाग ढकलला जातो. पुढे गुदद्वाराद्वारे हे मल शरीराच्या बाहेर टाकले जाते. 10. यकृत. यकृत म्हणजेच किडनी. अन्नपदार्थाच्या प्रक्रियेदरम्यान शरीरामध्ये तयार होणारे अपोषक घटक नष्ट करणे तसेच शरीरातील शर्करा, स्निग्ध पदार्थ यांचे नियंत्रण करणे अशी विविध कामे यकृताद्वारे केली जातात. 5वा मुद्दा आहे इंद्रिय संस्था. 1. मानवाच्या शरीरातील विविध इंद्रिये
विविध कार्य करीत असली तरीही सर्व इंद्रिये एका ठराविक उद्देशासाठी एकत्रितपणे काम करतात, त्याला इंद्रिय संस्था म्हणतात. मानवी शरीरात श्वसन संस्था, पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था आणि चेतासंस्था या 4 प्रमुख इंद्रिय संस्था असतात. श्वसन संस्थेत नाक, श्वासनलिका व फुफ्फुस एकत्रितरित्या काम करतात. पचन संस्थेत जीभ, दात, ग्रासिका, अन्ननलिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय आणि गुदद्वार एकत्रितरित्या काम करतात. 5. रक्ताभिसरण संस्थेत हृदय, फुफ्फुस व रक्तवाहिन्या एकत्रित काम करतात. 6. शरीरातील सर्व अवयवांचे काम जागेपणी तसेच झोपलेले असताना नीट अव्याहत चालण्यासाठी त्यात समन्वय राखण्याचे कार्य चेतासंस्था करते. चेतासंस्थेमध्ये मेंदू आणि मज्जातंतू प्रमुख भूमिका बजावतात. अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण मानवी शरीराची रचना कशी आहे हे आपल्याला याच्यातून कळतं. आता स्वाध्याय आपण त्याच्यावरचा पाहू. त्यातला प्रश्न, पुढील प्रश्नांसाठी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा. पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते कर्मेंद्रिय आहे? पर्याय ए पाय, बी छाती, सी कंबर, डी धड. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पाय. दुसरा प्रश्न, आपल्या ज्ञानेंद्रियामुळे काय होते? ए शारीरिक ठेवण छान होते, बी आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होते, सी पचनसंस्था नीट कार्यरत राहते, डी चेतासंस्था कार्यरत होते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होते. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, लांबीने पुढीलपैकी कोणता अवयव सर्वात मोठा आहे? ए मोठे आतडे, बी अन्ननलिका, सी हृदय आणि डी लहान आतडे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लहान आतडे. चौथा प्रश्न, पुढीलपैकी कोणता अवयव हा पचन संस्थेचा भाग नाही? ए जीभ, बी अन्ननलिका, सी फुफ्फुस आणि डी जठर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फुफ्फुस. पाचवा प्रश्न, पुढील चौकटीतील आकृतीत वर्तुळात दाखवलेला अवयव कोणता? हा वर्तुळात दाखवलेला अवयव कोणता आहे ओळखायचंय. ए यकृत, बी हृदय, सी लहान आतडे आणि डी जठर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जठर. त्याच्यानंतर 6वा प्रश्न, पुढील विधान वाचून त्या खाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. जीभ हे एकमेव ज्ञानेंद्रिय शरीरातील अंतर्गत अवयव आहे. ए वरील विधान चुकीचे आहे, बी वरील विधान अपूर्ण आहे, सी वरील विधान दिशाभूल करणारे आहे, डी वरील विधान योग्य आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील विधान योग्य आहे. 7वा प्रश्न, शरीरातील कोणती इंद्रिय संस्था जागेपणी किंवा झोपलेले असतानाही शरीराचे कार्य नीट अव्याहत चालण्यासाठी समन्वय राखण्याचे कार्य करते? ए चेतासंस्था, बी श्वसन संस्था, सी पचन संस्था आणि डी रक्ताभिसरण संस्था. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चेतासंस्था. त्याच्यानंतर 8वा प्रश्न, पुढीलपैकी कोणता अवयव खाल्लेले अन्न तोंडातून जठराकडे घेऊन जातो? ए लहान आतडे, बी अन्ननलिका, सी श्वासपटल, डी जीभ. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अन्ननलिका. 9वा प्रश्न, लहान आतड्याचे वरील टोक कोणत्या अवयवाला जोडलेले असते? ए मोठे आतडे, बी तोंड, सी जठर आणि डी अन्ननलिका. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तोंड. तर अशा प्रकारे आपण हा सातवा प्रकरण पाहिलेला आहे, मानवी शरीर रचना. तुम्हाला व्हिडिओ जर समजला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.